Hello, this is the My Artifact episode number 966. आजची तारीख आहे, तारीख किती आहे? फोकस 31 ऑक्टोबर 2017. आता वाजले किती? रात्रीचे 9 वाजले. का म्हणायचं आहे आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का बोलायचं आहे आज? मी टेरेसवर उभा आहे, हे सगळ्यांना दिसते का? म्हणजे इथून हा व्ह्यू बघितला ना, इथून पूर्ण दिसते. बट समजा जर मी नाही का या व्ह्यूनी समजा जर फिरत असतो तर तो लाईटाचा प्रकाश आहे ना, तो क्लिअरली माझ्यावर पडते राव. या सो तो एक प्रॉब्लेम आहे. हा लाईट कशाला सुरू ठेवतो ना, मला कळत नाही. VR वाले बिलकुल जस्ट, आणि तिकडला पण लाईट सुरू आहे. जस्ट लाईक बिंग रिअली फोकस. इथे नाही का तो मोठावाला लाईट सुरू आहे, देन इथे हे. म्हणजे कसं आहे की तुला अंधार का आवडते? वाय आय डोंट नो. म्हणजे मला नाही का एक प्रकार नाही का कुठेतरी प्रकाशात उभं राहूच नाही वाटत. एकटं तर नाही, एकटं तर बिलकुलच नाही. म्हणजे असा विचार कर का जस्ट लाईक आता एक स्पॉटलाईट आहे, बट या स्पॉटलाईटमध्ये नाही का खूप सारे आहे लोक उभे, तर तेव्हा ठीक आहे, ओके, असं खास वाटत नाही. बट जेव्हा नाही का मी असा एकटा राहतो ना आणि माझ्यावर कोणी प्रकाश पाडला तर मला बिलकुल आवडत नाही. अंधारात नाही का मला नाही का ही चांदणी राहते, याचाच प्रकाश मला खूप आवडते. असं नाही का मला अंधार आवडते. अंधार म्हणजे गच्चा अंधार नाही, ॲक्च्युअली नाही का मला आर्टिफिशियल चीजोचं म्हणजे ज्याने प्रकाश देते ते आवडत नाही. कसं की एवढं चांगलं चंद्र आहे, एवढं चांगलं आसमान आहे, लिटरली सांगतो जेव्हा पण लाईट गेली ना, तुला नाही का स्कायमध्ये इतके सारे स्टार दिसन ना राव की यू आर बीइंग रिअली अमेज होऊन जाशील का, वाव चला हे आपल्या डोक्यावर होतं ना, आपण फक्त त्याच्याकडे बघितलं पण नाही. दिसणार पण कसं राव, जोपर्यंत तुम्ही नाही का लाईट बंद करजान तेव्हा ते दिसन, असं नाही दिसत ते. बरोबर आहे, बिलकुल करेक्ट आहे. या मोबाईलमध्ये का घंटा दिसून रे भाऊ, चंद्र दिसून राहिला फक्त, बाकी तर काहीच नाही. ओके, लेट्स टॉक अबाउट ॲस्ट्रॉनॉमी. ओके, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे ग्रह तारे. ओके ठीक आहे. एक कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट नाही, तो एक फॅक्ट आहे जो रियालिटीमध्ये आहे आणि रिअल आहे तो फॅक्ट. समजा जर युनिवर्स एक प्रकारे एंडलेस आहे, आता युनिवर्स याने क्या होते, हे एक चांगली गोष्ट आहे. आता समजा जर आपल्याला कुठेतरी ॲड्रेस सांगायचा असेल तर कोणतं सांगशील? मी कुठं आहे? राईट हिअर, बुद्धविहाराच्या मागे, विक्रमशिला नगर, वर्धा शहर, महाराष्ट्र, इंडिया, एशिया, अर्थ, सोलर सिस्टीम. त्याच्यानंतर सोलर सिस्टीम नंतर मिल्की वे गॅलॅक्सी. ओके, मिल्की वे गॅलॅक्सी नंतर क्लस्टर क्लाउड, जिथे टन्स ऑफ गॅलॅक्सी आहे, क्लस्टर क्लाउड. आणि क्लस्टर क्लाउड नंतर मग माहीत नाही, एक प्रकारे युनिवर्स, जे एंडलेस युनिवर्स आहे, जिथपर्यंत आपली नजर पण जात नाही. सो युनिवर्स इज टू मच बिग, इतकी मोठी आपण विचार पण करू शकत नाही. सो समवेअर समजा जर युनिवर्सचा कुठेतरी एंड आहे, आणि विचारून घे तिथून समजा दुसरी समजा युनिवर्स सुरू होत आहे ना, तर बेसिकली वी आर लिव्हिंग ॲट द मल्टीवर्स किंवा मल्टी युनिवर्स म्हणू शकते. मल्टी युनिवर्स म्हणजे काय की एक असा स्पेस आहे जिथे एरिया काहीच मॅटर करत नाही. जस्ट लाईक बिईंग एक प्रकारे पाण्याचा एक ड्रॉपलेटमधला एक मॉलिक्युल्स एवढी एक युनिवर्स, आणि एका ड्रॉपलेटमध्ये किती सारे मॉलिक्युल्स म्हणजे किती सारे युनिवर्स आहे राव.
इट्स बहुत सारे. या ॲक्च्युली सांगितलं आहे, जे सायंटिस्ट आहेत त्यांनी असं काहीतरी सांगितलं का माईट बी खूप सारे युनिवर्स एक्झिस्ट करते. या आणि खूप सारे युनिवर्स म्हणजे डिफरंट नाही. या इट्स अ पॅरेलल युनिवर्स. आता हे पॅरेलल युनिवर्स म्हणजे काय? मानून घे एक युनिवर्स म्हणजे एक प्लेट, एक फ्लॅट प्लेट, एक शीट समजून घे, एक शीट, आणि त्याच्याच खाली एक दुसरी युनिवर्स, जस्ट लाईक पॅरलल टू इच अदर. दॅट्स कॉल्ड पॅरलल युनिवर्स. सो असे बिलियन्स ऑफ पॅरलल युनिवर्स आहे. बिलियन्स ऑफ पॅरलल. डूड, मी कुठे होतो आणि कुठे गेलो भाऊ. आत्ताच तर आपण इथं वर्धेत होतो आणि आता तू पॅरलल युनिवर्सपर्यंत गेला. येस, पॅरलल युनिवर्स म्हणजे काय आहे की आपली जे युनिवर्स आहे ना त्याची एक्झॅक्ट सेम कॉपी. एक्झॅक्ट सेम कॉपी. एक्झॅक्ट सेम कॉपी. व्हाय, हाऊ? आता मला हे नको विचारू का हे व्हाय आणि हाऊ आणि ते कुठून आलं आणि कहाला, आय डोंट नो. या एक्झॅक्ट सेम कॉपी म्हणजे जस्ट एक्झॅक्ट. म्हणजे इथे या युनिवर्समध्ये सेम ॲज सोलर सिस्टीम आहे, अर्थ आहे, इथे लोक पण आहे आणि इथे मी पण आहे. या म्हणजे इफ आता आय डोंट नो, आता हे समजा जर असे सायंटिस्ट समजा म्हणत असेल का पॅरलल युनिवर्स एक्झिस्ट करते, तर ऑफकोर्स तुझी एक कॉपी एक पॅरलल युनिवर्समध्ये एक्झिस्ट करते. म्हणजे तुझ्याच सारखा एक बंदा, त्याचं पण नाव सौरभ बौथर आहे, बट ही हॅज समथिंग डिफरंट. म्हणजे जस्ट लाईक आय एम चेसिंग माय टार्गेट, आय डोंट नो व्हॉट ही इज. या माइट बी अ रिली ब्रिलियंट गाय. या बट एक्झॅक्ट सेम कॉपी. एक्झॅक्ट सेम कॉपी असते आपली. एक्झॅक्ट म्हणजे ॲक्युरेट पाहिजे ना. आता जस्ट लाईक आय एम चेसिंग माय ड्रीम्स, सो दॅट्स वाय ही इज ऑल्सो चेसिंग हिज ड्रीम. नो, एक्झॅक्ट म्हणजे जस्ट लाईक अपिअरन्स. म्हणजे जस्ट लाईक युअर बॉडी, ही लुक लाईक यू बट ही डझंट लाईक यू. मीन्स ही जस्ट लाईक डिफरंट क्वालिटीज. म्हणजे त्याच्यापाशी एक नॉर्मल असन, ज्याला आपले टार्गेट चेस करायचे नसन, त्याला एक छोटीशी टार्गेट असन, त्याला छोटीशी जॉब असन वगैरे वगैरे, जस्ट लाईक दॅट. सो एक प्रकारे एक एक्झॅक्ट कॉपी असते इफ जर पॅरलल युनिवर्स एक्झिस्ट करते तर. आणि मोस्ट ऑफ दी सायंटिस्ट म्हणतात की पॅरलल युनिवर्स एक्झिस्ट करते. आता आय डोंट नो डूड, मला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल आवडते, इंटरेस्ट पण आहे, बट त्याच्याबद्दल पढाई नाही करूशी वाटत. म्हणजे जाणून घेऊशा वाटते पण पढाई नाही करूशा वाटत. म्हणजे बीइंग ॲस्ट्रॉनॉमी, लाईक बीइंग सायंटिस्ट गोज टू PhD and then astronomy class and knows everything. मला काफी माहिती आहे ॲस्ट्रॉनॉमीबद्दल युजली. ओके, ठीक आहे. आपल्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये सर्वात मोठा स्टार कोणता आहे? स्टार म्हणजे माहीत आहे ना, स्टार म्हणजे आपला जे सूर्य असतो ना त्याला पण स्टार म्हणतो. व्हाय? कारण तो चमकतो. अर्थ, मून हा स्टार नाही, हे प्लॅनेट्स आहे. मून इट्स सॅटेलाइट आहे, म्हणजे उपग्रह आहे. जे सूर्य आहे त्याला स्टार म्हणतात, म्हणजे तो चमकतो. तर आपल्या गॅलेक्सीमध्ये मिलियन्स ऑफ स्टार्स आहे, बिलियन्स ऑफ स्टार्स आहे. ओके, तर याच्यामध्ये सर्वात मोठा स्टार कोणता आहे? या आपल्या गॅलेक्सीमध्ये सर्वात मोठा स्टार आहे सिरियस. मिल्की वे गॅलेक्सीमध्ये सिरियस स्टार सिस्टीम आहे, ज्याचा स्टार इतका मोठा आहे का बहुत ही मोठा, टू मच, बहुतच जास्त. या बट हे एक रॉंग आहे का. आता कसं सूर्य कसं सर्वात मोठा आकाराने, त्याच्यानंतर अर्थ, त्याच्यानंतर ज्युपिटर, त्याच्यानंतर युरेनस, नेपच्यून, देन अर्थ, देन मार्स, अशाप्रमाणे लाईनअप लागते. बट समटाईम्स प्लॅनेट इज मच बिगर दॅन स्टार, देअर ओन स्टार. या पण जस्ट लाईक आता आपल्या सोलर सिस्टीममध्ये सन मधात आहे आणि त्याच्या अराउंड सगळे प्लॅनेट घुमत आहे, तर सनची साईज जास्त मोठी आहे. दॅट्स वाय, कारण तो स्टार आहे. बट काही अशा काही सिस्टीममध्ये, सोलर सिस्टीममध्ये त्यांची जे सेंटर ऑफ स्टार्स आहे ना त्यांच्या प्लॅनेटपासून काफी छोटे आहे. या
आणि जे प्लॅनेट्स आहे ते काफी बडे आहे. रिअली मिस्टिरियस थिंग्स आहे राव. जेव्हा आपण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये डिग इन करतो ना, तेव्हा अशा काही गोष्टी आपल्याला माहीत पडते का? इट्स टू मच. तुला वाटते का एलियन एक्झिस्ट करते? आता आपण ॲस्ट्रॉनॉमीबद्दल बोलूनच राहिलो आहे, तर व्हाय डोंट यू टॉक अबाउट एलियन्स? आय डोंट नो यार. ओके ठीक आहे. पण मला असं वाटते राव, म्हणजे असं मला असं वाटते का एलियन एक्झिस्ट करते, बट अशाप्रमाणे नाही ज्याप्रमाणे आपल्याला टी व्हीमध्ये किंवा मूवीमध्ये ज्याप्रमाणे दाखवले गेले आहे, एलियन्स लाईक डिस्ट्रॉईंग अवर प्लॅनेट काइंड ऑफ लाईक दॅट इज नॉट. म्हणजे नाही का एक प्रकारे एलियन्स नाही का एक प्रकारे आपलीच जाती आहे राव. म्हणजे कसं आपल्याला जेवढी क्युरिओसिटी आहे ना आपल्याला एक नवीन स्पीसीजबद्दल जाणून घेण्याची, तेवढी त्यांना पण क्युरिओसिटी असते राव. आता समजा जर नाही का एक एलियन अशी कोणती एक्झिस्ट, आता त्यांच्यासमोर कॉन्टॅक्ट व्हायचा राहील तर कसा कॉन्टॅक्ट होईल ॲक्च्युली? फर्स्ट ऑफ ऑल पहिले रेडिओ कॉन्टॅक्ट होईल. रेडिओ कॉन्टॅक्ट? डूड, वी आर टॉकिंग अबाउट द गॅलेक्सी and how could you talk about the radio signals? रेडिओ सिग्नल म्हणजे भाऊ तुझे FM रेडिओ नाही डूड, पागल झाला. रेडिओ सिग्नल्स याने आपण नाही का काही सिग्नल इमिट करतो राव. इमिट करतो म्हणजे हाऊ वी डू दॅट? जे इन्क्रिप्टेड असतात ना सिग्नल्स, फक्त तेच ब्लॉक होतात. ओपन सिग्नल सगळेच स्पेसमध्ये इमिट होतात. आता एक का बोलून राहिला तू? का इन्क्रिप्ट सिग्नल्स काय आहे आणि कोणते सिग्नल ब्लॉक होतात ना कोणते नाही? ओके ठीक आहे. फर्स्ट थिंग कसं आहे की टी व्ही घे. आपल्या टी व्हीच्या घरी डिश टी व्ही असते राईट. तर डिश टी व्ही एक प्रकारे रिसिव्हरचं काम करतो. एक प्रकारे सिग्नल वरती सॅटेलाईट आहे ते ट्रान्समिटचं काम करतो, सिग्नल ट्रान्समिट करतो. तर तो वरतून सिग्नल ट्रान्समिट करते, आपला डिश टी व्ही रिसिव्ह करते आणि त्या सिग्नलला ॲनालॉग करून डिजिटलमध्ये कन्वर्ट करून आपल्याला एक चित्र दिसते, एक पिक्चर दिसते, एक मूव्हिंग पिक्चर दिसते राईट. आता याच्यात काय होते की समहाऊ जे सिग्नल्स आहे ते कधी कधी खूप जास्त जातात. म्हणजे जस्ट लाईक असं, म्हणजे प्रॅक्टिकली समजून सांगायचं म्हणजे आपण नळाखाली गुंड भरत आहे. तर नळ म्हणजे आपला वरचा सॅटेलाईट, गुंड म्हणजे खालची डिश टी व्ही. आता समहाऊ कधी कधी असं होते का गुंड कधी कधी भरून जातो, आपलं लक्ष नसते आणि पाणी वाहत जाते. किंवा कधी कधी गुंडाचा आकार किंवा तोंड खूप जास्त छोटं असते, त्यामुळे नाही का कधी कधी थोडं पाणी इकडे तिकडे सांडते आणि थोडंसं पाणी गुंडत जाते. इट्स जस्ट लाईक दॅट. बिलकुल त्याचसारखं आहे का काही सिग्नल्स आहे ना ते इकडे तिकडे फैलतात, पसरतात. आणि ते पसरलेले जे आहे सिग्नल्स त्यांची क्वांटिटी खूप जास्त असते. आता विचार कर, सॅटेलाईट 24 आवर म्हणजे 24 घंटे तो ट्रान्समिट करत असतो डेटा. बट आपली टी व्ही तर 24 आवर सुरू नसते राव. 2 किंवा 3 घंटे नंतर बंद. 4 किंवा 5 घंटे, दिवसभर हार्डली 6 घंटे या मोस्टली बंद केले टी व्ही. बट आपण रिसिव्हर तर ऑन ऑफ केलं, बट तो ट्रान्समिट तर करून राहिला. त्या सॅटेलाईटला कसं माहीत का आपण रिसिव्हर ऑफ केला आहे? हे डझंट नो. दॅट्स वाय ही इज ऑलवेज ट्रान्समिटिंग. पण तो नेहमीच ट्रान्समिट करतो. तो ते सिग्नल्स आहे ना ते नेहमीच ट्रान्समिट करतो. आता तुला वाटते का तू नाही पाहत म्हणून का लोक नाही पाहत? कोणी ना कोणी पाहत असन डूड. सॅटेलाईटची इतकी क्वालिटी असते ना का समजून घे का बिलियन कोणते या घरावर, समजा इंडियामध्ये नाही का प्रत्येकांच्या घरी डिश टी व्ही लावली. आता लाईव्ह मॅच पाहायच्या वेळेस सगळेच जण मॅच पाहत आहे राईट. इंडियामध्ये मोस्टली सगळेच जण मॅच पाहतात. दे अबाउट 60 or 70% मॅच पाहतात. 60 or 70% म्हणजे नियर अबाउट मिलियन्स ऑफ पीपल राईट. मिलियन्स ऑफ टेलिव्हिजन राईट. तर मिलियन्स ऑफ टेलिव्हिजनला लाईव्ह डेटा ब्रॉडकास्ट करण्यासाठी विचार कर बरं. ते तर ट्रान्समिटर तर नेहमीच ऑन पाहिजे. तर तो सॅटेलाईट नेहमी ट्रान्समिट करतो तो डेटा, नेहमी ऑलवेज डेटा
ट्रान्समिट करत असतो. वेदर इफ युअर रिसिव्हर इज ऑन ऑर ऑफ, तुमचं रिसिव्हर ऑन आहे का ऑफ आहे त्याला काही हे नाही, तो आपला डेटा ट्रान्समिट करतच असतो. ओके ठीक आहे, पण याचा एलियनशी का संबंध आहे? तर काय आहे की जो ट्रान्समिट केलेला डेटा आपण रिसिव्ह केला नाही, तर तो डेटा नाही का वेस्ट जातो. वेस्ट म्हणजे कुठे जातो? स्पेसमध्ये जातो. हाऊ इज दॅट? स्पेसमध्ये आपण डेटा तर अर्थवर ट्रान्समिट करत आहोत ना, ह्या स्पेसमध्ये वापस कसं काय जाईल? विचार करणं बॉस. एक बॉल घे, एक भिंतीवर आपट, तो वापस नाही येणार का? सिंपल गोष्ट आहे. एक पाणी घे, त्याला जमिनीवर आपट, तो फैलन पण थोडंसं तरी वरती येईन, कारण इट इज जस्ट बिकॉज ऑफ देअर विस्कॉसिटी. या म्हणजे एखादी सॉलिड आहे तो रिफ्लेक्ट होईनच. आणि वी आर टॉकिंग अबाउट दी वेव्ज. हे वेव्ज आहेत ते खूप हलकी असतात. आणि हे जस्ट का याला तर थोडंसं तरी म्हणजे समजा जर नाही का जस्ट लाईक एका भिंतीचा जरी असा धक्का लागला ना, तर ते मिलियन्स, ते एक प्रकारे माइल्स डिस्टन्स बॅकअप जातात. या कारण त्यांचं वजन इतकं हलकं असते का दे आर जस्ट लाईक थ्रोन अवे. तर जेव्हा नाही का डेटा सॅटेलाईट ट्रान्समिट करतो, तेव्हा नाही का जे रिसिव्हर करतात, बट जो बाकीचा वेस्टेड डेटा असतो ना, तो रिफ्लेक्ट होऊन बॅक टू स्पेस चालला जातो. बॅक टू स्पेस. आणि दीज आर रेडिओ सिग्नल्स. आता हे रेडिओ सिग्नल्स नाही का कंटिन्यू असतात, बट आता नाही का आता कोणी रिसिव्ह करू शकत नाही त्या सिग्नल्सला, आणि रिसिव्ह जरी केलं तरी ट्रान्समिट होऊ शकणार नाही. म्हणजे काय की आता जस्ट लाईक बिंग अशी व्यवस्था आली आहे की आता आपण ओके ठीक आहे, सॅटेलाईटने सिग्नल ट्रान्समिट केला, आपला रिसिव्हर ऑफ होतं, ठीक आहे, जे सिग्नल्स आले ते रिफ्लेक्ट झाले बॅक इन स्पेस. तर बॅक इन स्पेस गेलं तर ते सिग्नल्स इमिट झाले स्पेसमध्ये. इमिट झाले म्हणजे गेले. आता समज जर सम हाऊ एलियन स्पीसीज किंवा त्यांची काही ना काहीतरी सिव्हिलायझेशन एक्झिस्ट करते, तर त्यांनी ते सिग्नल्स पकडले असतं. व्हाय? कारण समजा जर एलियन्स समजा जर त्यांना काही ना काहीतरी वाटते, समजा त्यांना समजा जर ते लोक एलियन हुशार असेल, म्हणजे जस्ट लाईक आपण ज्याप्रमाणे आपली प्रगती केली, तर ते सिग्नल्सला अचीव करण्यासाठी म्हणजे ऐकण्यासाठी त्यांना ॲटलिस्ट इथपर्यंत तर पोहोचणं आलं पाहिजे का त्यांना टी व्ही किंवा हे मॉडिफाईड तरी करता आलं पाहिजे. देन आफ्टर दे कॅन से का कोणीतरी एक्झिस्ट करते राव. सो आय थिंक मला वाटते आय जस्ट थिंक की या युनिवर्समध्ये नाही का आपली ह्युमन काइंड आहे ना, हे ओनली सिव्हिलायझेशन आहे जे इथपर्यंत पोहोचले आहे. एक्झिस्ट करते, बट त्यांनी अजूनपर्यंत स्वतःला डेव्हलप केलं नाही असं मला वाटतं. म्हणजे जस्ट लाईक बिईंग द स्टोरी ऑफ दी अवतारची सुरू आहे ना जेम्स कॅमरूनची, बिलकुल त्याचप्रमाणे आहे. तिथले लोक नाही का एक प्रकारे बुद्धू आहे, काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी त्यांची प्रगती केली नाही. सो बेसिकली जस्ट लाईक दॅट. बट सम हाऊ समज जर त्यांनी काही डेटा समजा त्यांनी काही रिसिव्ह केला आणि त्याला असं कळलं की या युनिवर्समध्ये सम हाऊ एक इंटेलिजंट सिव्हिलायझेशन एक्झिस्ट करते, तर मग ते एक प्रकारे ते पण तिथून काहीतरी रेडिओ सिग्नल सोडतात. तर तिथून त्यांनी रेडिओ सिग्नल सोडले. आता समजा आपल्याकडे खूप सारे रिसिव्हर आहे ना, ॲक्च्युअली नाही का नासा आणि लॉट्स ऑफ दी सॅटेलाइट्स असतात जे नाही का डीप स्पेसमध्ये डिग इन करत असतात की कोणाचा तरी रेडिओ सिग्नल येईन ना रपसे कॅच करन. ते नेहमी डिग इन करतच असतात राव त्या गोष्टीसाठी. तर त्यांना ते रेडिओ सिग्नल भेटन, मग हळूहळू एक प्रकारे कन्व्हर्सेशन स्टार्ट होईल. समजा एलियन सिव्हिलायझेशनला समजा कॉन्टॅक्ट होईल तर कशाप्रमाणे होईल, मूवीमध्ये वगैरे दाखवते अशाप्रमाणे नाही होईल. फर्स्ट ऑफ ऑल नाही का एक प्रकारे रेडिओ सिग्नल होईल, रेडिओ सिग्नलचं कन्व्हर्सेशन बिटवीन होईल का हॅलो देन हाय. इट इज नॉट हॅलो हाय, वी आर नॉट चॅटिंग. आपण एक अशाच एलियन सिव्हिलायझेशनसोबत बोलून राहिलो आहे, कन्व्हर्सेशन करून राहिलो आहे. तर बेसिकली असे असतात राव त्यांच्या काही ना काही अजीब गोष्टी. त्याच्यामध्ये नाही का खूप काही शेअरिंग होते ॲक्च्युली नाही का. ते त्यांचे सिव्हिलायझेशनचे जे फोटोज आहे किंवा समहाऊ त्या जे काही म्हणतात ते डिजिटल सिग्नल्स थ्रू ते
पाठवणार अर्थमध्ये, मग अर्थमधून पण काही डेटा पाठवणार तिकडून वगैरे. आणि मग तिथून हळूहळू माईट बी एक प्रकारे नाही का टेक्नॉलॉजीची आवान-देवाण होईल. आवान-देवाण म्हणजे कशी काय? जस्ट लाईक टेक्नॉलॉजी म्हणजे काय, जसं आपण इथून एक सॅटेलाईट पाठवू आणि तिथे पोहोचू, नाही, नाही, नाही. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना शिकू किंवा ते जास्त शिकवण. म्हणजे समजा जर ते सिव्हिलायझेशनचा जर खूप जास्त प्रगत नसेल आणि त्यांना अनअदर सिव्हिलायझेशन म्हणजे आपल्यासोबत भेटायचं असेल, तर कशाप्रमाणे भेटू? सो बेसिकली वी हॅव टू बी बिल्ड समथिंग सॅटेलाईट ब्रिज और सॅटेलाईट अशी काहीतरी स्पेसशिप वगैरे बनवावं लागेल, काइंड ऑफ लाईक दॅट हू इज ट्रॅव्हल थ्रू द टाईम. बट अशी टेक्नॉलॉजी तर आपल्यापाशी पण नाही. बट समहाव जर त्यांच्यापाशी असेल, सो बेसिकली ते शेअर करेल काही टेक्नॉलॉजी का आम्ही अशा प्रमाणे बनवली. इफ आय डोंट नो यार, म्हणजे मला असं वाटते राव का पहिले नाही का एलियनसोबत जो कॉन्टॅक्ट राहील ना, तो एक प्रकारे ॲनालॉग थ्रू, एक प्रकारे सिग्नल थ्रू राहील हळूहळू. अँड देन मग त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट साईन होईल का या कॉन्ट्रॅक्टमध्ये या एलियन सिव्हिलायझेशननं अर्थ सिव्हिलायझेशनवर काही ना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होईल का याच्यामध्ये आम्ही का शेअर करू का नाही, तुमची सिव्हिलायझेशन काय वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. आणि देन मग या कॉन्ट्रॅक्ट थ्रू हळूहळू, कारण त्यांना पण समजायला आलं पाहिजे ना का आपण कोण आहे, आणि त्यांना पण आपल्याला समजायला पाहिजे का ते कोण आहे. म्हणजे दोघांची पॉवर तर माहीत नाही, तो बेसिकली या कॉन्ट्रॅक्ट थ्रू नाही का दोघांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल या कॉन्ट्रॅक्ट, राईट. सो इट वुड बी. सो बेसिकली जेव्हा कन्व्हर्सेशन स्टार्ट होईल ना, तेव्हा या कॉन्ट्रॅक्टबद्दलच असं काहीतरी अग्रीमेंटबद्दलच काही ना काहीतरी बोलणं राहील. आणि दे आर बिकम रिअली फ्रेंडली. कारण जेव्हा एलियन सिव्हिलायझेशनसोबत कॉन्टॅक्ट होईल ना, कारण ते पण तेवढीच क्युरिओसिटी राहील जेवढी आपली क्युरिओसिटी राहील. सो त्यांना वाटेल की आपल्याला पण या सिव्हिलायझेशन सोबत भेटायचं आहे. सो दे हॅव टू. सो ते भेटणार, राईट. आणि अशा काहीतरी गोष्टी होणार. तो का बोलून राहिला, व्हाय आर टॉकिंग अबाउट द एलियन अँड स्पेसशिप वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. आय डोंट नो यार. आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आणि आय जस्ट नीड टू बी स्टे समथिंग रिअली पानसटपणा. सो आय एम डुईंग दिस. काय आहे नाही म्हणून. आज म्हणजे काही खास नाही ना. सकाळी उठलो, क्लासेसला गेलो, क्लासेस नंतर आलो, देन नथिंग अबाउट टू से. असं काही सांगण्याला काही खास वगैरे आहे. इवन जर समजा काही सांगायचं असेल तर मग एकच गोष्ट आहे जे खूप चांगली झाली आहे की स्नेहा तांबगडगीने स्टेटस ठेवलं आणि स्टेटसमध्ये मला माहीत पडलं का माहीत बी ते टूर करून आले कोणा फ्रेंड्ससोबत, आणि तिने तिचे काही फोटो स्टेटस थ्रू टाकले. तर मी ते फोटोज स्क्रीनशॉट घेतले आणि त्याला अपलोड केले गुगल ड्राईव्हवर. नथिंग अबाउट दॅट. आता हा एवढा पानसटपणा हेही सांगा लागते करा नाही. आता विचारलं ना तू भाऊ, आता विचारलं ना तू का आज का झालं. सो दिस इज ऑल्सो अमेझिंग थिंग हॅपन फॉर मी. आता माझ्यासाठी दुसरं काही अमेझिंग गोष्ट आहे नाही. जे गोष्ट अमेझिंग आहे माझ्यासाठी तो तेच सांगितलं राव. बाकी काय, इट जस्ट लाईक रियली नथिंग टू मी. कुछ नहीं है हमारे लाइफ में, बस आ रहे और मर रहे, बाकी कुछ नहीं बस. बॅनचोद. जाऊ दे, खूप जास्त बोललो, खूप जास्त पानसटपणा केला. आय जस्ट ऑल्सो फील लाईक आय एम डुईंग रिअली पानसटपणा इन दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. सो बेसिकली आय हॅव टू बी शट इट डाऊन. अँड thank you. This is the my artifact episode number 966. Right now we are at Pardha, Maharashtra. Thank you.